नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास चालू आहे ना व्यवस्थित? मराठीतले आपल्या पुस्तकातले धडे, कविता या सातत्याने वाचल्या पाहिजेत, तरच तुमचा सराव होणार आहे आणि मग वेगळा अभ्यास करायची तुम्हाला गरजच लागणार नाही. कारण जर तुम्ही धडा वाचलात, कविता वाचलीत तर अर्धे अधिक प्रश्न उत्तरं तुमची तिथेच तयार होतात. मग फक्त तुम्हाला थोडासा अजून मराठीचा अभ्यास वाढवायचा आहे असं मी समजते आणि असं तुम्ही करत असाल अशी मी आशा करते. मुलांनो, विषय मराठी इयत्ता 5वीसाठी मी तुम्हाला शिकवायला आलेली आहे. मुलांनो, मागच्या वेळी मी तुम्हाला 25वा धडा मालतीची चतुराई, मालतीचं चातुर्य, बरोबर, तिची हुशारी, हा धडा मालतीची चतुराई शिकवायला सुरुवात केली होती. 3 भागांमध्ये आधी मी तुम्हाला धडा शिकवला. मुखपृष्ठ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की धड्याचं स्वरूप काय होतं. मालती आणि मल्लण्णा हे दोघं नवरा बायको एक शेतकरी जोडपं होतं, बरोबर आहे. मल्लण्णा जेव्हा शेतातनं घरी येतो संध्याकाळी, त्यावेळी तो दोन बैलांना तो गोठ्यामध्ये बांधतो. गोठ्यात बांधल्यानंतर मग तो भाजी भाकरी खाऊन झोपून जातो. अतिश्रमाने तो दमलेला असतो आणि त्यामुळे तो झोपून जातो. सकाळी उठल्यानंतर जेव्हा तो गोठ्यात सवयीप्रमाणे जातो तेव्हा त्याला तिथे एकच बैल दिसलो, दुसरा बैल त्याला दिसत नाही. म्हणजे दुसरा बैल त्याचा जो आहे तो हरवलेला असतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर मालती आणि मल्लण्णांना प्रश्न पडतो की आता एका बैलावरती आपण ही नांगरणी कशी करायची, शेती कशी करायची, आणि म्हणून ते तालुक्याच्या बाजारामध्ये जनावरांची खरेदी विक्री जिथे होते तिथे गुरांच्या बाजारामध्ये जातात. गुरांचा बाजार हा खूपच मोठा भरलेला असतो आणि त्यामुळे ते तिथे एक बैल आधीच्या बैलाला जोडीला जोड म्हणून बैल खरेदी करायला जातात. तिथे मालतीला तिचा हरवलेला बैल दिसतो आणि चोरणारा माणूससुद्धा दिसतो, चोरसुद्धा दिसतो, आणि म्हणून ती आरडाओरडा करते आणि ती बैलाला तो बैल तिचा आहे असं ती त्या माणसाला सांगते. तो जो चोर आहे, बैल चोरणारा जो माणूस आहे, तो मनातनं घाबरतो, पण तरी देखील तो कांगावा करतो, मालतीशी भांडायला लागतो आणि तो सांगतो हा बैल तर माझा आहे, या बैलाचा मी लहानाचा मोठा त्याला मीच केलेला आहे, त्यामुळे हा बैल माझा आहे. मालतीच्या लक्षात येतं की आता जर हा जो माणूस आहे तो आपल्याला सहजासहजी बैल देणार नाही, आणि म्हणून ती एक युक्ती करते. मग ती युक्ती काय करते मुलांना, आठवली का? तर ती युक्ती ती काय करते तर बैलांच्या डोळ्यावरती हात धरते आणि ती त्या चोराला विचारते की कुठला डोळा त्याचा अधू आहे, त्याचा अपंग आहे, असा प्रश्न जेव्हा मालती त्या चोराला विचारते तेव्हा चोर जो आहे तो मालतीबरोबर भांडू लागतो आणि तो म्हणतो की हा बैल माझाच आहे. त्या बैलाला लक्षात येतं की आपण आता पकडले गेलो आहोत, बरोबर ना, आणि मग तो तिच्याबरोबर भांडायला लागतो, तो तिच्याबरोबर कांगावा करायला लागतो. हे सगळं आत्तापर्यंतच्या भागांमध्ये मुलांनो आपण 25वा मालतीची चतुराईमध्ये आपण शिकलो. चला आता शेवटच्या भागाकडे आपण वळूया. तुम्ही आतुर आहात ना, शेवट काय झाला या कथेचा, या गोष्टीचा, या धड्याचा? त्यासाठी आता आपण धडा पुढे नेऊया. चोराने थोडा विचार केला. त्याच्या मनात गोंधळ निर्माण झाला, कारण मालतीने डोळ्यांवरती हात ठेवलेला आहे आणि ती विचारते की डावा का उजवा, कुठला डोळा अधू आहे, त्या चोरांनी सांगायचं आहे. चोराने थोडा विचार केला, त्याच्या मनात गोंधळ निर्माण झाला, कारण त्याने चोरलेला आहे, त्यामुळे त्याला माहितीच नाही आहे की त्याचा डावा की उजवा डोळा हा त्या डाव्या डोळ्याने तो अधू आहे किंवा त्याच्या डोळ्यामध्ये काही अपंगत्व आहे. या स्त्रीच्या बोलण्यावरून बैलाचा डावा डोळा अधू नसावा. त्यांनी विचार काय केला की ही जी स्त्री म्हणजे मालती जी आहे तिच्या बोलण्यातनं काय वाटतंय की डावा डोळा जो आहे तो अधू नसावा, म्हणून तो काय म्हणतो, नाही माझा बैल उजव्या डोळ्यानं अधू आहे. मालती डावा का उजवा विचारते तर तो गोंधळतो आणि मग तो म्हणतो की माझा बैल हा उजव्या डोळ्यानं अधू आहे, उजव्या डोळ्यानं अपंग आहे. चोर पटकन म्हणाला. त्याने असे म्हणताच मालतीने बैलांच्या डोळ्यावरचा हात बाजूला केला. चोराने सांगितलं की नाही, माझा डावा नाही, माझा उजवा, माझ्या बैलाचा डोळा जो आहे तो अधू आहे, अपंग आहे. त्यांनी असं जेव्हा म्हटलं तेव्हा मालतीने बैलांच्या डोळ्यावरचा हात बाजूला केला आणि ती काय म्हणते, अरे चोरा, या बैलाचे दोन्ही डोळे चांगले आहेत. अरे चोरा, माझ्या या बैलाचे दोन्ही डोळे चांगले आहेत, असे मालतीने म्हटल्यावर चोराची भंबेरी उडाली, बरोबर ना, त्याचा गोंधळ उडाला, त्याची गडबड उडाली, तो घाबरला खूप, कारण त्याची चोरी जी आहे ती पकडली गेलेली होती.
लोकांसमोर चोराची लबाडी उघडकीस आली. त्याने बैल चोरलेला होता ना, त्यामुळे लोक जी जमलेली होती त्यांना कळलं की हा चोर आहे आणि यांनी यांचा बैल चोरलेला आहे आणि तो उगाचच मालतीबरोबर कांगावा करतोय, मालतीबरोबर भांडतोय आणि त्यामुळे लोकांसमोर चोराची लबाडी उघडकीस आली. ती लबाडी कोणी उघडकीस आणली? मालतीने आणली, बरोबर की नाही. सगळ्यांनीच मालतीच्या चतुराईचे कौतुक केले. मालतीच्या चतुराईचं, चातुर्याचं, तिच्या हुशारीचं सगळ्या लोकांनी कौतुक केलं, बरोबर की नाही. तुम्ही जेव्हा तुम्ही एखादी चतुरता दाखवता, तुम्ही चांगले मार्क मिळवता किंवा चांगल्या गोष्टी घडतात, तेव्हा आईबाबांना तुमचा अभिमान वाटतो आणि मग ते तुमचं कौतुक करतात की नाही. तसं मालतीनी जी चतुराई, चातुर्य जे दाखवलं, चोराची लबाडी जी उघडकीस आणली, तर ते ऐकल्यानंतर, बघितल्यानंतर लोकांनी तिचं कौतुक केलं आणि चोराला पोलिसांच्या ताब्यात दिलं. चोरानं कोणाच्या ताब्यात दिलं? पोलिसांना बोलावलं आणि त्या चोराला पोलिसांच्या ताब्यात देऊन टाकलं. मालती आणि मल्लण्णा आपल्या बैलाला घेऊन आनंदाने घरी आले. मालती आणि मल्लण्णा देत त्यांचा हरवलेला बैल आता त्यांना मिळालेला आहे, त्यामुळे त्यांना आनंद झालेला आहे. आता त्यांना नवीन बैल खरेदी करायची गरज नाही आहे आणि त्यामुळे ते आपल्या बैलाला घेऊन आनंदाने घरी आले. मुलांना आवडली ना कथा, की एक शेतकरी जोडपं जेव्हा एक बैल हरवतं आणि जेव्हा गुरांच्या बाजारात जेव्हा ते बैल नवीन खरेदी करण्यासाठी येतं तेव्हा त्यांना त्यांचा हरवलेला बैल दिसतो. चोरणारा माणूससुद्धा दिसतो आणि ते चोरणाऱ्या माणसाला सांगतात की हा आमचा बैल आहे आणि याला आम्ही घेऊन जाणार आहोत. तेव्हा तो चोर कांगावा करायला लागतो, चोर भांडायला लागतो. तेव्हा मालती बैलाच्या डोळ्यावरती हात ठेवते आणि विचारते याचा कुठला डोळा अधू आहे, अपंग आहे. आणि मग चोर मात्र गोंधळतो आणि तो उलटी सुलटी उत्तरं देतो आणि मग मालतीच्या लक्षात येतं की हा चोर आहे आणि या चोर बरोबर सांगत नाही आहे, त्यांनी आपल्या बैलाला चोरलेलं आहे आणि म्हणून ती लोकांसमोर त्याची लबाडी येते उघडकीस आणते आणि आपल्या बैलाला ती परत मिळवते. आणि मग मालती आणि मल्लण्णा हे दोघं जे आहेत ते आपल्या बैलाला घेऊन आनंदाने घरी येतात. काय मुलांनो, 4 भागात शिकलेला हा धडा तुम्हाला आवडला ना. आणि थोडा थोडा शिकल्यामुळे धडा मोठा होता, त्यामुळे थोडा थोडा शिकल्यामुळे आता तो तुमचा चांगला पाठही झालेला आहे. छोटे छोटे भरपूर प्रश्न मी तुमच्यासाठी सातत्याने प्रॅक्टिसला आणलेले होते, त्याचा अभ्यास तुम्ही केलेला आहे, वहीमध्ये त्याचं लिखाण केलेलं आहे, त्यामुळे ते तुम्ही सातत्याने वाचत आहात अशी मी आशा करते आणि धडासुद्धा तुम्हाला छानपैकी कळला आहे अशी मी आशा करते. मुलांनो, आता आपण मागच्या 2 भागांमध्ये सुद्धा मी मोठे प्रश्न तुम्हाला लिहून दिलेले होते मुद्दामून, कारण तुम्हाला त्याची सवय तुमची राहिली पाहिजे. नुसतीच तुम्ही छोटी छोटी उत्तरं लिहून तुम्हाला तर भागणार नाही. जसे तुम्ही मोठे होत जाल तर तुम्हाला उत्तरं खूप मोठी मोठी लिहायची आहेत आणि त्याची सातत्याने सवय असणं गरजेचं आहे. चला, आजचा जो प्रश्न आहे थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातला अजून एक प्रश्न मोठा मी तुमच्यासाठी आणला आहे, म्हणजे त्याची प्रॅक्टिस तुमची चांगली होईल. प्रश्न पहिला, मालतीने कोणती युक्ती केली? मालतीने कोणती युक्ती केली? उत्तर बघूया. गुरांच्या बाजारात मालती व मल्लण्णाला त्यांचा चोरलेला बैल दिसला. गुरांच्या बाजारात मालती आणि मल्लण्णाला त्यांचा चोरलेला बैल जो होता, हरवलेला बैल होता, तो त्यांना तिथे दिसला. चोराला सांगूनही तो चोरीची कबुली द्यायला तयार होईना. चोराला सांगितल्यानंतरही तो चोर काही तो बैल द्यायला त्यांना तयार होईना. तो त्यांच्याशी भांडू लागला. तेव्हा मालतीने झटकन बैलाच्या डोळ्यांवर हात ठेवला. व त्याला प्रश्न विचारला. काय विचारलं? सांग बरं, याचा कोणता डोळा अधू आहे, डावा की उजवा? सांग बरं, याचा कोणता डोळा अधू आहे, डावा की उजवा? चोर म्हणाला, माझ्या बैलाचा डावा डोळा अधू आहे. चोर म्हणाला, माझ्या बैलाचा डावा डोळा अधू आहे. कारण मालतींनी दोन्ही डोळ्यांवर हात ठेवले होते आणि ती डावा का उजवा, कुठला तो अधू आहे, कुठला अपंग आहे, कुठल्या डोळ्यांनी तो अपंग आहे, असं मालती त्या चोराला विचारत होती. लक्षात येतंय ना उत्तर? उत्तर मोठं आहे, समजून घ्यायचं व्यवस्थित. यावर मालतीने ते तपासून घेऊ असे चोराला म्हटले आणि चोर त्यात अडकला. मालतीने डोळ्यावर हात ठेवलेला होता, डावा उजवा कुठला डोळा अधू आहे विचारलं होतं, तेव्हा त्यांनी सांगितलं डावा डोळा अधू आहे. हे म्हटल्यानंतर मालती म्हणाली की आपण आता ते तपासूया, बरोबर आहे का बघूया, असं तिने चोराला म्हटलं आणि चोर त्याच्यामध्ये अडकला. कारण चोराचा तो बैल नसतोच, त्यांनी तो चोरलेला असतो, बरोबर ना. आणि म्हणून चोर थोडा गोंधळतो, तो मालतीवर भांडायला लागतो, तो मालतीबरोबर कांगावा करतो आणि या सगळ्या प्रकारामुळे काय होतं, चोराची भंबेरी उडते, लोकांपुढे मालती त्याची लबाडी उघडकीस आणते, बरोबर की नाही. आणि चोर त्यात अडकतो कारण मालतीच्या बैलाचे दोन्ही डोळे चांगले होते. मालतीच्या बैलाचे दोन्ही डोळे चांगले होते. चोर पकडण्यासाठी मालतीने ही युक्ती केली. मालतीने युक्ती काय केली तुमच्या लक्षात आलं?
हां, आणि म्हणूनच चोर पकडण्यासाठी मालतीने ही युक्ती केली. मुलांनो, प्रश्न आणि उत्तर व्यवस्थित तुम्ही लिहिता आहात. उत्तर खूप मोठं आहे, त्यामुळे ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स करायच्या नाहीत. यातनंच छोटे छोटे प्रश्न तुम्ही स्वतःच्या मनाला विचारायचे आहेत, म्हणजे तुम्हाला छानपैकी उत्तर तुमचं आपोआपच पाठ होईल. मुलांनो, जाता जाता मी तुम्हाला गृहपाठ देणार आहे, कारण मी सतत तुमची मोठ्या प्रश्नांची उजळणी घेत आहे. त्यामुळे आता एक प्रश्न जो आहे तो मी तुम्हाला देते आणि त्याचं उत्तर तुम्ही तुमच्या भाषेमध्ये वहीमध्ये लिहायचं आहे. बरोबर आहे? मग आता प्रश्न आहे, मालतीने युक्ती का करायचे ठरवले? मगाशी मी प्रश्न काय केला, मालतीने युक्ती काय केली असं मी विचारलं. बरोबर आहे? आता मी प्रश्न तुम्हाला दिलाय बघा. 2 प्रश्नांमध्ये गोंधळून जायचं नाही आहे. नीट प्रश्न वाचायचा, आधीचा सुद्धा आणि आत्ताचा सुद्धा, आणि समजून घेऊन उत्तर लिहायचं. प्रश्न पुन्हा वाचते. मालतीने युक्ती करायचे का ठरवले? मालतीने युक्ती करायचे का ठरवले? आता हा जो प्रश्न आहे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहायचं आहे. छोटी छोटी वाक्य करा, उत्तर तयार करा, पण उत्तर आपल्याला मोठं अपेक्षित आहे. थोडक्यात उत्तरे द्या प्रश्न आहे ना आपला, त्यामुळे उत्तर मोठं अपेक्षित आहे. त्यामुळे एक 8 ते 10 वाक्यांचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. हां मुलांनो, त्यामुळे अशी सवय आता हळूहळू जेव्हा कराल तेव्हा पुढे तुम्ही जेव्हा मोठे होत जाल तेव्हा ते तुम्हाला कठीण जाणार नाही. मुलांनो, मालतीची चतुराई हा धडा आज आपण पूर्ण केला आणि तो धडा तुम्हाला छानपैकी कळला, तुम्हाला आवडला आणि तो तुम्हाला छानपैकी समजला असं मी समजते. बरोबर ना? त्यामुळे आता हा जो गृहपाठ दिला आहे तो तुम्ही छानपैकी वहीमध्ये करणार आहात आणि दिलेल्या प्रश्नांची सुद्धा उजळणी तुम्ही करणार आहात. आता इतकंच संपवून मी इथेच तुम्हाला धन्यवाद देते. थँक्यू.